नमस्कार, मी प्रसाद पाटील। रामध्यान मंदिर शाहूपुरी परिसरामध्ये आपलं ध्यान मंदिर आहे। आज रामनवमी आहे, 6 एप्रिल रामनवमी। रामनवमीचा हा उत्सव आमच्याकडे फार दिमाखामध्ये अगदी 1981 सालापासून केला जातो। 1981 साली या मंदिराची स्थापना झाली। आमचे आजोबा कैलासवासी शंकर विष्णू पाटील अर्थात बाळासाहेब पाटील यांनी हे मंदिर उभं केलं आणि या मंदिरामध्ये कांचीकाम कोटी पीठाचे जे आद्य शंकराचार्य होते चंद्रशेखरेंद्र सरस्वती आणि त्यांचे जे धाकटे होते जयेंद्र सरस्वती, या दोघांनी इथली प्राणप्रतिष्ठापना आपली केली रामरायाची। राम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान अशी ही सगळी प्राणप्रतिष्ठापना आपल्या या मंदिरामध्ये झाली। त्यानंतर आज तागायत या मंदिरामध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन रामनवमीच्या निमित्तानं गुढीपाडवा ते रामनवमी या 9 दिवसामध्ये केलं जातं। या राम मंदिराची खासियत अशी आहे की इथे हे पूर्ण ध्यान मंदिर आहे। इथे ध्यान मंदिर अशा अर्थात की इथे लोक येतात, ध्यान करतात। तुम्ही जर या मंदिराचं सगळं बघितलं आतला आवार किंवा गाभाऱ्याच्या बाहेर, तर कुठलीही दानपेटी वगैरे तुम्हाला तिथं दिसणार नाही। हे सगळं आम्ही पाटील कुटुंबीय, माझे वडील हेमंत पाटील, माझा भाऊ श्रीपाद पाटील, आम्ही सगळे मिळून हे करत असतो। मी इथलं जे सगळं व्यवस्था आहे ती सगळी आम्ही बघत असतो। लोकांनी इथे यावं, ध्यान करावं, आपलं मनोकामना पूर्ण करावी आणि पूर्ण पद्धतीनं व्यवस्थित जपजाप किंवा नामस्मरण हेच महत्वाचं असतं। काय मिळतंय काय हे यातला कुठला महत्वाचा भाग नाही। त्यामुळे इथं कुठली दानपेटी नाही, उदबत्ती, धान्य, काही बाकीचे नारळ वगैरे आपण इथं काही कोणाचं घेत नाही। फक्त रामरायाची सेवा आणि नामस्मरण हेच इथं मोठ्या प्रमाणामध्ये चालतं। रेग्युलर रोज येणारे भाविक या मंदिरामध्ये आहेत, रोज जप करणारे भाविक या मंदिरामध्ये। काही लोक जी दररोज म्हणजे श्रीराम जयराम जय जयराम हा 13 अक्षरी जप आहे, तर दररोज 13 वेळेला रामरक्षा म्हणणारी काही भाविक इथं दररोज संध्याकाळी दररोज येतात। मंदिराचं जे कामकाज आहे ते सकाळी 6-6:30 वाजता सुरू होतं। त्याच्यानंतर अभिषेक, बाकीची सगळी गाभाऱ्याची स्वच्छता, रामरायाची षोडशोपचार पूजा आणि मग 7-8:30च्या दरम्यान आरती असा रोजचा सकाळचा विषय असतो। त्यानंतर संध्याकाळी 7:30-7:45च्या दरम्यान दररोजची आरती होती आणि 8 वाजता मंदिराचं हे बंद होतं। आज रामनवमी निमित्त काही विशेष कार्यक्रम असतात। आज पहाटे 5:30 वाजता मंदिर आपण खुलं झालं भाविकांसाठी। त्याच्यानंतर अभिषेक, पवमान, रुद्राभिषेक, त्याच्यानंतर काही बाकीच्या पूजा, नामस्मरण, आरती असं सगळं 5:30 ते 8:30 या वेळेमध्ये पूर्ण झालं। 8:30 नंतर आरती झाली आणि आरतीनंतर आता 11-11:15 पर्यंत हे मंदिर दर्शनासाठी भाविकांसाठी रेग्युलर प्रमाणामध्ये सुरू। आणि 11:30ला आता रामजन्माचं जे कीर्तन आहे ते सौ मोहना नातू म्हणून आज कीर्तनकार आपल्याला लाभलेले आहेत। तर मोहना नातू यांचं कीर्तन 11:30 ते साधारण 1 वाजेपर्यंत। 12:30 वाजता रामजन्म असतो आणि रामजन्म झाल्यानंतर 1 वाजता मग सुंठवडा प्रसाद जो नेहमीच आहे, राजगिराचा लाडू वगैरे असं आपल्या या मंदिराच्या बाहेर आपण देऊन भाविक जातात। मग दिवसभर दर्शनाचे साठी लोक भरपूर गर्दी करतात। संध्याकाळी आज 5 वाजता सौ पुरोहित आणि सौ मृणालिनी पाठक पाटील यांचं आज गायन सेवा आहे आणि 6 वाजता अर्पित नृत्यालय, कथक नृत्यालय यांच्याकडून कथक नृत्याची त्यांची आज नृत्य सेवा आहे। असे 2 वेगळे कार्यक्रम आज या निमित्तानं आहेत आणि साधारण आज रात्री 10 वाजेपर्यंत मंदिराचं म्हणजे रामरायाचं दर्शन हे भाविकांसाठी खुलं राहणार आहे। त्याच्यामुळं सर्व भक्तांनी याचा लाभ घ्यावा। श्रीराम जयराम जय जयराम।